नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 2 घेणार आहोत आपल्या डी-एस-ए सीरीजचा. तर सेक्शन नंबर 1 चालू आहे आपला डी-एस-ए बेसिक्स आणि त्याचं फाउंडेशन वगैरे बघणार आहोत आपण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो सेकंड टॉपिक येतो डी-एस-ए बेसिक्समध्ये तो येतो टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी. तर याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की डी-एस-ए काय राहतं, त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट कोणते आहेत, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्स. तर त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असते डी-एस-एमध्ये आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय असते. तर सगळ्यात पहिले आपण टाईम कॉम्प्लेक्सिटीबद्दल बघून घेऊयात. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी इज अ वे टू मेजर हाऊ मच टाईम अँड अल्गोरिदम टेक्स टू रन ॲज द इनपुट साईज इन्क्रीजेस. म्हणजे आपण एखाद्या प्रोग्राम जर रन करत असेल तर त्या प्रोग्रामला किती टाईम लागेल पूर्ण कंप्लीट होण्यासाठी, आणि जेव्हा जेव्हा आपण त्यामध्ये इनपुट जो असतो आपला इनपुटची साईज जेव्हा जेव्हा आपण इन्क्रीज करत जाईल तेव्हा तेव्हा तो किती टाईम घेईल तिथे रन होण्यासाठी तो प्रोग्राम, त्यालाच आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी बोलत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वी डू नॉट मेजर ॲक्च्युअल सेकंड्स आणि मिली सेकंड्स. तर आपण तिथे ॲक्च्युअल सेकंड्स आणि मिली सेकंड्स असं टाईममध्ये नसतो मेजर करत ती प्रोसेस. तर वी मेजर द नंबर ऑफ स्टेप्स ऑपरेशन्स द अल्गोरिदम परफॉर्म्स. तर तुमचा जो अल्गोरिदम परफॉर्म होत असतो तिथे प्रोग्राममध्ये, तर त्याच्या आपण स्टेप्स मोजत असतो, तिथे त्याच्या स्टेप्स काउंट करत असतो किंवा तिथे किती ऑपरेशन्स आपण तिथे परफॉर्म करत आहे ते ऑपरेशन्स आपण मेजर करत असतो. तर नंबर ऑफ स्टेप्स आणि नंबर ऑफ ऑपरेशन्स तिथे किती परफॉर्म करत आहे आपण त्याच्याबद्दल इथे मेजरमेंटची किंवा टाईमची इथे आपण बोलत आहोत. त्याच्यानंतर वाय, बिकॉज ॲक्च्युअल टाईम डिपेंड्स ऑन द कॉम्प्युटर स्पीड, प्रोसेसर आणि रॅम. बाकीच्या गोष्टींवरती पण ॲक्च्युअल टाईम हा डिपेंड करतो की कॉम्प्युटरची स्पीड किती आहे किंवा प्रोसेसर कोणता आहे किंवा रॅम किती आहे, याच्यावरती पण ॲक्च्युअल टाईम डिपेंड करतं. म्हणून आपण काय करतो, स्टेप आणि ऑपरेशन्समध्ये त्याला मोजत असतो. बट नंबर ऑफ स्टेप्स इज ऑलवेज द सेम. म्हणजे जितके आपण स्टेप लागणार आहेत त्या पूर्णपणे आपल्याकडे सेम लागणार आहे, रिगार्डलेस ऑफ विच कॉम्प्युटर यू रन इट ऑन. म्हणजे तुम्ही कोणत्या पण कॉम्प्युटरवरती तो प्रोग्राम जर रन केला तर तुम्हाला त्या प्रोग्रामसाठी जितक्या स्टेप्स लागतील त्या सेम असणार आहेत, म्हणून जे ऑपरेशन्स असणार आहेत ते सेम असणार आहेत. म्हणून आपण स्टेप्स आणि ऑपरेशन्समध्ये टाईमचं मेजरमेंट करत असतो, ना की ॲक्च्युअल टाईमचं. तर सो टाईम कॉम्प्लेक्सिटी गिव्ज अस अ फेअर आणि युनिव्हर्सल मेजरमेंट. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला एक फेअर म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे आणि युनिव्हर्सल मेजरमेंट आपल्याकडे देतं. तर हे झालं टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असते. त्याच्यानंतर येतं टाईम स्पेस कॉम्प्लेक्सिटी. तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय की स्पेस कॉम्प्लेक्सिटी इज अ वे टू मेजर हाऊ मच मेमरी अँड अल्गोरिदम युजेस ॲज द इनपुट साईज इन्क्रीजेस. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रोग्राम जर तिथे रन करत असाल तर त्याला किती मेमरी लागेल, किती जागा लागेल तो प्रोग्राम रन करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा इनपुट साईज देत असतो तिथे जसं जसं इनपुट साईज ही इन्क्रीज होणार त्या प्रकारे तिथे त्याला किती मेमरी तो ऑक्युपाय करेल तुमचा प्रोग्राम, तर त्याच्याबद्दल आपण इथे स्पेसबद्दल आपण इथे बोलत आहोत. तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय की किती मेमरी तिथे लागेल तुमच्या प्रोग्रामला. तर दिस इन्क्लूड्स, याच्यामध्ये काय काय येतं, मेमरी यूज बाय व्हेरिएबल्स. तुमचे जे प्रोग्राममध्ये व्हेरिएबल यूज करता तुम्ही ते व्हेरिएबल्ससाठी किती मेमरी लागते त्याच्याबद्दल आपण इथे बघत असतो. त्यानंतर मेमरी यूज बाय डेटा स्ट्रक्चर्स. तुमचे जे डेटा स्ट्रक्चर राहतात समजा ॲरेज, लिस्ट, तर याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज स्टोअर करत असता, तर तिथे तुम्हाला तिथे मेमरी जास्त लागत असते, कारण जितक्या तुम्ही इनपुट साईज तिथे देत असतात तेवढीच तुम्हाला मेमरी तिथे जास्त लागणार असते. तर ही डिपेंड करतं तुमच्या डेटा स्ट्रक्चरवरती पण. त्याच्यानंतर मेमरी यूज बाय फंक्शन कॉल्स. आता तिथे काही फंक्शन्स पण तुम्ही देत असता, समजा डेफ झालं तुमचं, रिकर्जन, स्टॅक झालं, असे फंक्शन्स कॉलसाठी पण मेमरी यूज केली जाते. तर अशा प्रकारे आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय की तुमच्या प्रोग्रामला किंवा अल्गोरिदमला किती टाईम लागेल, आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय की किती मेमरी लागेल त्याला प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्यासाठी, आणि आपण जितके पण इनपुट इन्क्रीज कराल आणि त्याच्यासाठी किती मेमरी आणि किती टाईम लागेल, तर याच्याबद्दल टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी आहे. त्याच्यानंतर येतं एक्झाम्पल. आता तुम्हाला सिम्पल एक्झाम्पलमध्ये सांगतो. तर सिनॅरिओ आहे आपल्याकडे, यू हॅव अ लिस्ट ऑफ एन नंबर्स. तुमच्याकडे एन नंबर्सची लिस्ट आहे आणि तुम्हाला एक स्पेसिफिक नंबर तिथे फाइंड करायचा आहे त्या नंबर्समधून. तर तुमच्याकडे समजा आता हे एन नंबर्स आहेत समजा इकडे, आणि तुम्हाला एक स्पेसिफिक नंबर काढायचा आहे याच्यामधून.
तर तुम्ही काय करणार, लिनियर सर्च जो आहे त्याचा प्रोग्राम इथे लिहिणार. तर सगळ्यात पहिले काय करणार, डेफ लिनियर सर्च तुम्ही यूज करत आहात. त्यानंतर डेफ फंक्शन आपण इथे घेतलेला आहे. फंक्शनमध्ये तुम्ही लिनियर सर्च ही हा अल्गोरिदम आपण इथे यूज करत आहोत. त्यानंतर ॲरे घेत आहोत, कारण नंबर्स आहेत, n नंबर्स आहेत म्हणून ॲरे आपण इथे घेत आहोत. त्यानंतर टार्गेट एलिमेंट म्हणजे जो आपल्याला फाइंड करायचा आहे, सर्च करायचा आहे. तर इथे कमेंट्समध्ये बघू शकता की आपण एक फंक्शन घेतलेलं आहे, फंक्शन डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 इनपुट्स दिलेले आहेत. एक ॲरे म्हणजेच काय की तुमची नंबरची लिस्ट असेल, आणि टार्गेट म्हणजेच काय की तुम्हाला जो नंबर सर्च करायचा आहे तो नंबर. त्यानंतर आपण फॉर लूप दिलेला आहे. फॉर लूप काय करणार की n टाइम्स तो रन होणार. त्याच्यानंतर आय इन रेंज लेंथ आणि ॲरेची लेंथ आपण पूर्ण इथे दिलेली आहे. तर तो काय करणार, आय इन रेंज लेंथ ॲरे. तर तुमचा जो पण ॲरे असेल त्याच्यामध्ये काय होणार की आपला जो प्रोग्राम आहे तो लूपमध्ये रन होणार, आणि ती लूप स्टार्ट फ्रॉम इंडेक्स 0. तर इंडेक्स 0 पासून ती इथे 0 असतो, त्यानंतर 1 2 असे इंडेक्स असतात. तर 0 इंडेक्सपासून तो चालू होणार आपला प्रोग्राम, आणि कधीपर्यंत थांबणार, जोपर्यंत तो एलिमेंट आपल्याला भेटत नाही तोपर्यंत तो रिपीट करत राहणार या स्टेप्स. त्याच्यानंतर आपण इफची कंडिशन दिलेली आहे. इफमध्ये ॲरे आय दिलेला आहे आणि इजिकल्स टू टार्गेट. म्हणजेच काय की ॲट इच स्टेप, प्रत्येक स्टेपला काय करेल, तो चेक करेल की तुमचा जो पण एलिमेंट आपल्याला भेटत आहे तो आणि टार्गेट एलिमेंट हा सेम आहे का. तर सेम असेल तर तो आय म्हणजेच काय की टार्गेट एलिमेंटला तो रिटर्न करून देणार, आणि त्याच्यानंतर जर तिथे इक्वल नसेल तर मग तो काय करणार, रिटर्न -1 करणार. तर काय सगळ्यात पहिले काय करणार, तुमच्याकडे एक ॲरे आहे, त्याच्यामध्ये 0 1 2 पासून इंडेक्स चालू होणार. तर तो 0 पासून तर तुमचा जो पण नंबर असेल तिथपर्यंत तो काय करणार, तुमचं लिनियर सर्च चालू ठेवणार. आणि जिथे पण तुम्हाला समजा इथे या इंडेक्सवरती तुम्हाला 3 एलिमेंट हा सर्च करायचा होता आणि इथे जर भेटला तो, तर तो 3 नंबरला प्रिंट करणार. तर अशा प्रकारे काय होतं, लिनियर सर्च हे वर्क करतं. जर तिथे nची व्हॅल्यू जर 10 असेल, जर तुमच्या ॲरेमध्ये जर 10 नंबर्स असतील, तर तो काय करणार, 10 स्टेप मॅक्झिमम लागतील त्याला रन करण्यासाठी. म्हणजेच ही प्रोसेस 10 वेळा ती रिपीट होणार. त्याच्यानंतर इफ n इजिकल्स टू 1000 असेल तर ती काय होणार, 1000 वेळा तिथे रिपीट होणार. तो लूप तोपर्यंत चालणार. आणि इफ द लूप फिनिशेस, जेव्हा लूप तुमचा कंप्लीट होईल तेव्हा काय होणार, टार्गेट वॉज नेवर फाउंड. जर तुम्हाला तिथे टार्गेट जर सापडलं नाही त्या नंबर्समध्ये, तर तो काय करणार, प्रिंट करणार रिटर्न नॉट फाउंड म्हणून. तर अशा प्रकारे हे सिम्पल एक एक्झाम्पल होतं सर्चिंगचं. त्याच्यामध्ये आपण लिनियर सर्चचं हे एक्झाम्पल बघितलं. तर इथे काय समजायला येतं की बेस्ट केस काय आहे तुमच्या टाईम कॉम्प्लेक्सिटीची. तर टार्गेट इज इंडेक्स 0. जर तुमचं टार्गेट जर इंडेक्स 0लाच असेल तर ती काय राहील, फर्स्ट पोझिशन राहील. म्हणजेच काय की चालू आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला जो सर्च करायचा होता तो इंडेक्स नंबर 0वरच भेटला. म्हणजे ती काय राहील, बेस्ट केस राहील आपल्यासाठी. म्हणून आपण O आणि 1 लिहितो तिथे, कारण ही बेस्ट केस येते. त्यानंतर वर्स्ट केस काय असू शकते आपल्याला, की टार्गेट इज ॲट द लास्ट पोझिशन ऑर नॉट इन अ लिस्ट ॲट ऑल. तो एक तर लास्ट पोझिशनला असेल किंवा लिस्टमध्येच नसेल, तर ती झाली आपली वर्स्ट केस. आणि वर्स्ट केसमध्ये आपण काय लिहितो, 0 n म्हणजेच काय की पूर्ण नंबर्स किती आहेत ते. तर वी ऑलवेज राईट टाईम कॉम्प्लेक्सिटी बेस्ड ऑन वर्स्ट केस. तर वर्स्ट केसमध्ये आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी ही प्रत्येक वेळेस दाखवत असतो, कारण वर्स्ट केसच लास्टची किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्सची ही केस असते. म्हणून आपण वर्स्ट केसमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी ही दाखवत असतो. तर या अल्गोरिदमसाठी किंवा या एक्झाम्पलसाठी आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, तर 0 आहे. तर अशा प्रकारे हे एक सिम्पल एक्झाम्पल होतं कशाचं, टाईम कॉम्प्लेक्सिटीचं. त्याच्यानंतर काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटीबद्दल. तर अबाउट टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय, वी ऑलवेज कन्सिडर वर्स्ट केस बाय डिफॉल्ट. आपण नेहमी वर्स्ट केसबद्दलच आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी काढत असतो. मॅक्झिमम स्टेप्स अल्गोरिदम कॅन टेक्स, म्हणजे तिथे मॅक्झिमम स्टेप्स आपल्याला अल्गोरिदममध्ये घेण्या लागतात. त्यानंतर वी इग्नोर कॉन्स्टंट, आपण तिथे कॉन्स्टंट इग्नोर करत असतो टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये. तर 0 to n असेल तर आपण त्याला कसं लिहिणार, इथे कॉन्स्टंट काय 2 आहे तर 2ला रिमूव्ह करणार आणि तिथे इग्नोर करणार त्या कॉन्स्टंटला आणि रिटर्न करणार 0 n. त्यानंतर इथे 3 पण कॉन्स्टंट आहे तर त्याला रिड्यूस करून आपण 1 लिहिणार. तर अशा प्रकारे कॉन्स्टंट जे असतात ते इग्नोर केले जातात. त्यानंतर वी इग्नोर स्मॉलर टर्म्स.
तर तुमच्या ज्या पण स्मॉलर टर्म्स असतील त्या पण आपण इथे इग्नोर करत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे तुमचा जो n आहे तो इथे स्मॉलर दिसतो. तर आपण त्याला कसं रिटर्न करणार, 0n². तर हा आपण तिथे रिमूव्ह केला किंवा रिड्यूस केला, तर आपण त्याला इग्नोर करणार. त्यानंतर टाइम कॉम्प्लेक्सिटी टेल्स स्केलॅबिलिटी. टाइम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला कशाबद्दल सांगते, स्केलॅबिलिटीबद्दल सांगते की हाऊ कोड बिहेव्स विथ अ लार्ज इनपुट. म्हणजेच तुमचा कोड लार्ज इनपुट सोबत तिथे स्केलेबल आहे का, जसं जसं आपण इनपुट टाकू तसं तसं त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी पण वाढेल का. तर स्केलॅबिलिटीबद्दल आपल्याला इथे तो सांगत असतो टाइम कॉम्प्लेक्सिटी. त्यानंतर येतं स्पेस कॉम्प्लेक्सिटीबद्दल. तुम्हाला काय माहिती पाहिजे, जसं की आपल्याला मेमरी लागत असते कोणत्या पण अल्गोरिदमसाठी किंवा तुमच्या प्रोग्रामसाठी. तर एक्स्ट्रा स्पेस यूज बाय अल्गोरिदम इज कॉल्ड ऑक्झिलरी स्पेस. जेव्हा पण तुमचा अल्गोरिदम हा जास्त स्टेप्समध्ये जातो, जेव्हा त्याला एक्स्ट्रा स्पेस तिथे यूज करावी लागते, त्या एक्स्ट्रा स्पेसला आपण ऑक्झिलरी स्पेस असं बोलतो. त्यानंतर इनपुट स्पेस इज नॉट काउंटेड इन ऑक्झिलरी स्पेस. तुम्ही जी पण सगळ्यात आधी इनपुट स्पेस तिथे यूज करतात ती कधी पण ऑक्झिलरी स्पेसमध्ये तुम्ही काउंट नाही करत. त्यानंतर रिकर्जन युजेस एक्स्ट्रा स्टॅक स्पेस इच फंक्शन कॉल्स ॲड टू मेमरी. तुमचं जे रिकर्जन असतं ते पण एक्स्ट्रा स्पेस जे असतं ते यूज करत असतं. तर अशा प्रकारे हे झालं स्पेस कॉम्प्लेक्सिटीबद्दल. तर रिकर्जन काय आहे की रिकर्जन काय सांगतं तुमचं, रिकर्जन इज अ प्रोग्रामिंग टेक्निक वेअर फंक्शन कॉल्स इट स्टेप्स. तर हे काय आहे, एक प्रोग्रामिंग टेक्निक आहे. ती काय करते, तुमचं जे पण फंक्शन असतं ते स्वतःलाच कॉल करत असतं. कशासाठी, सॉल्व अ प्रॉब्लेम बाय ब्रेकिंग इट डाऊन इंटू स्मॉलर अँड सिमिलर सब प्रॉब्लेम्स. तर तो काय करतो, तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल त्याला ब्रेकडाऊन करतो स्मॉलर पार्टमध्ये किंवा सब प्रॉब्लेम्समध्ये, आणि त्याला तुमचं जे पण फंक्शन असेल ते स्वतःला कॉल करून तो ती टेक्निक रन करत असतो, तो प्रोग्राम सॉल्व करत असतो. तर अशा प्रकारे रिकर्जनची टेक्निक्स जी असते ती वर्क करत असते. तर याच्यामध्ये टोटल 2 इसेन्शियल कंपोनेंट्स येतात रिकर्शनमध्ये. ते काय करता, फंक्शन तुमचं करेक्टली वर्क करतं किंवा रिक्वायर्ड असतं त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला कंपोनेंट येतो बेस केस. आता बेस केसमध्ये काय होतं की विच ॲक्ट्स ॲज अ स्टॉपिंग कंडिशन टू प्रिव्हेंट इन्फानाईट लूप. तुमच्या प्रोग्राममध्ये जर एखादी इन्फानाईट लूप येत असेल तर तिला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण बेस केसचा यूज करतो, ती कंडिशन स्टॉप करण्यासाठी. त्याच्यानंतर रिकर्सिव्ह केसमध्ये काय येतं की रिकर्सिव्ह केस काय करते, विच रिड्युसेस द प्रॉब्लेम साईज विथ इच कॉल. तर प्रत्येक फंक्शन कॉलच्या मदतीनं ते काय करतं की प्रॉब्लेमची जी साईज असेल ती रिड्यूस करण्याचं काम हे रिकर्सिव्ह केस असं करत असतं. तर रिकर्शन म्हणजेच काय की मोठ्या प्रॉब्लेमला ब्रेकडाऊन करायचं आणि ते सॉल्व करायचे कशासोबत, जेव्हा आपण फंक्शनला इट सेल्फ कॉल करतो. तर अशा प्रकारे ही एक प्रोग्रामिंग टेक्निक आहे. याच्यामध्ये दोन कंपोनेंट्स आहे, एक बेस केस आणि एक रिकर्सिव्ह केस. तर अशा प्रकारे रिकर्शन हे वर्क करतं. त्याच्यानंतर येतं 3 नोटेशन्स आपण काय काय यूज करतो. तर 3 नोटेशन कोणकोणते आहेत, तर बिग ओ आपण कशासाठी यूज करतो, आणि ओ मध्येच त्याचं सिम्बॉल आहे. वर्स्ट केससाठी आपण याचा यूज करतो. त्याच्यामध्ये काय सांगतं ते आपल्याला की मॅक्झिमम टाईम अल्गोरिदम कॅन टेक. तर तुमचा जो पण अल्गोरिदम आहे त्याला वर्क करण्यासाठी किती मॅक्झिमम टाईम लागेल, तर याच्याबद्दल आपल्याला वर्स्ट केस बिग ओ हा आपल्याला सांगत असतो. तर याला डिनोट करतो आपण बिग ओनं. तर मोस्ट कॉमनली यूज आहे हे, कारण जितक्या पण मॅक्झिमम स्टेप्स लागतात त्याच्यासाठी आपण वर्स्ट केसच तिथे दाखवत असतो. त्यानंतर बिग ओमेगा, त्याचं सिम्बॉल असं तुम्हाला दिसायला भेटतं. तर बिग ओमेगा हा बेस्ट केससाठी आपण यूज करतो. तो काय करतो, मिनिमम टाईम अल्गोरिदम कॅन टेक. तुमच्या अल्गोरिदमसाठी मिनिमम टाईम किती लागेल त्याच्यासाठी आपण इथे यूज केला जातो. त्यानंतर तिसरं नोटेशन येतं बिग थेटा, आणि ते आपण थेटाच्या फॉर्ममध्ये तिथे रिप्रेझेंट करतो त्याला. तर ते ॲव्हरेज केससाठी आपण तिथे वापरतो. एक्झॅक्ट टाईट बाउंड म्हणजेच एक्झॅक्ट आपल्याला तिथे भेटलेला असतो तुमचा जो पण एलिमेंट असेल किंवा तुमची जी पण केस असेल किंवा अल्गोरिदमची जी पण तुमची फायनल आउटपुट असेल, तो जेव्हा तुम्हाला ॲव्हरेज केसमध्ये भेटेल तेव्हा आपण बिग थेटाचा यूज करत असतो. तर अशा 3 इम्पॉर्टंट नोटेशन्स तुम्हाला इथे मिळतात. त्याच्यानंतर काही कॉमन टाईम कॉम्प्लेक्सिटीज आहे ज्या बेस्टपासून तर वर्स्ट केसमध्ये जातात. तर तुम्ही या पण लक्षात ठेवू शकता. तर कोणकोणत्या नोटेशन आहेत, तर 0, 1 ही कॉन्स्टंटसाठी यूज करतो आपण. ती काय करते, समजा एक्झाम्पल बघायचं झालं तर ॲक्सेसिंग ॲरे एलिमेंट. तर ॲक्सेस करण्यासाठी आपण तिथे एलिमेंट्सला वापरतो. त्याच्यानंतर 0 log n, आता लॉगरिथमिक फंक्शन आहे हे.
तर नोटेशन आहे, तर हे आपण बायनरी सर्चमध्ये यूज केलं जातं. त्यानंतर 0n हे लिनियर नोटेशन आहे, ते लिनियर सर्चमध्ये आपण तिथे यूज केलं जातं. त्यानंतर 0 लॉग n 0n लॉग n हे लिनिअरिथमिक नोटेशन आहे, ते आपण मर्ज सॉर्टमध्ये यूज करतो. त्यानंतर 0nचा स्क्वेअर हा क्वाड्रॅटिक नोटेशन आहे, ते बबल सॉर्टमध्ये यूज केलं जातं. आणि लास्टचं आहे 0 म्हणजेच काय की एक्सपोनेन्शियल नोटेशन दाखवतं. तर हे रिकर्सिव्ह फिबोनाची जी सिरीज असते त्याच्यामध्ये आपण यूज करतो. तर असे काही कॉमन टाईम कॉम्प्लेक्सिटी आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं आहे, मेन जे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती नोट्स काढायचे आहेत, किंवा शॉर्ट नोट तुम्ही ज्या तयार करणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला त्या माझ्यासोबत तयार करायच्या आहेत. तर पूर्ण जे DSAचं आपण सिरीज पाहत आहोत, तर याच्यामध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि टाईम स्पेस कॉम्प्लेक्सिटी जे आहे हे 2 टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत. तर अजून पुढचे व्हिडिओज पण येतील. तर DSAचं जे बेसिक आणि फाउंडेशन आपण बघत आहोत, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, माझ्यासोबत जे पण टॉपिक्स आपण कव्हर करत आहोत त्याच्या मिनी नोट्स तुम्हाला काढायच्या आहेत. जसं की एका पेजवरती पूर्ण बेसिक्स आणि फाउंडेशन DSAचे बसले पाहिजे तुमचे, तर एकाच पेजमध्ये बसले पाहिजे, आणि ते तुम्ही तुमच्या वॉलवरती पण लावू शकता रिकॉल करण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्हाला ध्यानात पण राहील. तर अशा प्रकारे 2 टॉपिक आपण इथे बघितलेले आहेत आपल्या सिरीजचे. असंच करून आपण पूर्ण जी सिरीज आहे ती कव्हर करणार आहेत. तर तुमच्या मित्रांसोबत पण व्हिडिओला शेअर करत जा, त्यांना पण सांगा की असं आहे म्हणून. त्यानंतर SPPUचे जे पण मित्र असतील त्यांना पण सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नोट्स वगैरेसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे जे पण आपले जे पण लिंक आहेत ग्रुपचे ते जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला PPT वगैरे नोट्स वगैरे अपडेट भेटत राहील.